आता आता कुठे जाणार आहेस तू? आता कुठे जाणार? घरीच जाईन. आई बाबा जे काही बोलतील ते मुकाट्याने ऐकून घेईन. आणि हो श्रीनू, आता मी स्टँडवर होते ना, तिथे कळलं की कोकण हायवेवर कुठेतरी दरड कोसळली. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रात्रीच्या सगळ्या गाड्या कॅन्सल झाल्यात. काय? हो अरे, मग आता काय करणार आहेस तू? आता काय मग? हे पावसा पाण्याचं कुठे जायचं मला? श्रीनू, हे बघ इथे समोरच हॉटेल आहे. आपण रात्री इथे थांबू आणि सकाळीच लवकरची गाडी पकडून निघूया. तू गावी जा, मी घरी जाईन. पण आपण दोघं असे हॉटेलमध्ये. श्रीनू, टेन्शन नको घेऊस. आपण वेगवेगळ्या रूम्स बुक करू. ठीक आहे श्रीनू, तू कम्फर्टेबल नसशील तर तू निशीकडे जाऊन थांब. मी इथेच हॉटेलमध्ये थांबते. नाही नाही नाही, ठीक आहे. तर काल रात्रीचा प्रवास पण झालाय, मला सकाळपासून आराम पण नाही करता आला. डोकं जरा जड झालंय माझं. ठीक आहे, आपण जाऊ हॉटेलमध्ये थांबू. हो, आपण काहीतरी खाऊन घेऊया का? तू मला इथे सोडल्यापासून मी काहीच खाल्लं नाही आहे. अगं मग आधी सांगायचं ना. आता माझ्या जीवात जीव आला. तशी मला भूक लागलीच होती. बरं झालं आपण खाऊन घेतलं. श्रीनू, आता तुझं डोकं दुखायचं पण थांबेल. श्रीनू, अरे तू ठीक आहेस ना? या सर, है मैं. ये एक रूम आहे आणि तिकडे एक रूम. चारू, तू या रूम मध्ये थांब आणि आतून कडी लावून घे. काय असेल तर मला फोन कर, ठीक आहे? मी जरा पडतो, तू सुद्धा आराम करून घे. प्रवास करून दमली असेल. हो. चला सर, पॅक. नाही नाही, ठीक आहे. सर ही रूम. सर काही लागलं तर ना फोन करा, फोन आहे. बरं, ठीक आहे. थँक्यू. हॅलो, मेघना आंटी, काम झालंय. नेट सगळं केलं ना? हो, तुम्ही सांगितल्या होत्या त्याच हॉटेलमध्ये आम्ही आलो. श्रेणू कुठे? श्रीनू आहे बाजूच्याच रूममध्ये. हो, पण तो खूप दमलाय असं म्हणत होता, त्यामुळे तो आत्ताच जाऊन झोपेल. आम्ही जर असे वेगवेगळे राहिलो तर आपला डाव कसा यशस्वी होणार? आपण ठरवल्याप्रमाणे मी श्रीनूला कसं अडकवणार? मेघना आंटी, आज जर काही झालं नाही ना तर मी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल. चारू, चारू, अगं इथे काय करतेस तू? हा, आणि हे काय? तू माझं टी शर्ट का घातलंस तू? चारू, अगं बोल ना. चारू, अगं माझ्या रूम मध्ये काय करतेस तू? बोल ना. अगं तुला विचारतोय मी, तुझ्याशी बोलतोय. बोल ना काहीतरी. हे माझं टी शर्ट का घातलंयस तू आणि माझ्या रूम मध्ये काय करतेस तू? बोल ना. श्रीनू, माझी रूम आहे.
काय मग मी इथे काय करतोय? मी कसं आलो इथे? मला काही आठवत नाहीये. चारू काय झालंय? चारू अगं बोल ना, काहीतरी सांग ना, काय झालंय? आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे श्रीनू. मी कसं सांगू? म्हणजे काय झालंय चारू? चारू बोल ना अगं. चारू मला खरंच काय आठवत नाहीये. चारू बोल ना. चारू सांग ना, तू जे काय असेल ते सांग प्लीज. श्रीनू, तू काल रात्री मी तुला नको म्हणत होते तरी तू म्हणजे नक्की काय झालंय? चारू बोल ना अगं, स्पष्ट सांग ना काय ते. तू बोल ना चारू, प्लीज प्लीज बोल. काल रात्री तू रूम मध्ये आलास